राजारामपुरी कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज विक्री करणारे गजार 12.47 लाखांच्या मुद्देमालासह दोघे अटकेत. कोल्हापूर येथील सायबर चौक परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या 2 आरोपींना राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. या कारवाईत MD ड्रग्ज, मेफेड्रोन आणि हायड्रोपोनिक गांजा असा एकूण 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 13 मार्चला सायंकाळी सुमारे 6:45 सुमारास सायबर चौक ते NCC भवन रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय यासंदर्भात बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात सापळा रचून कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीत राहणारा अब्राहम जॉकी घोन्सालिस आणि गडहिंग्लज तालुक्यातील आयनापूर गावातील शाहिद इब्राहिम मोकाशी या 2 संशयितांना ताब्यात घेऊन तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यातून सुमारे 68.87 ग्रॅम MD ड्रग्ज आणि 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा तसेच मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुंगीकार औषध द्रव्य, मानवावर परिणाम करणारे पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करतायत. दरम्यान अब्राहम घोन्सालिस हा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतोय, तर आहिद मोकाशी हा कोल्हापुरात अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेतो. यामध्ये हायड्रोपोनिक गांजा हा एक वेगळ्या प्रकारे तयार केला जात असून हाय उच्च श्रेणीतील लोक याचा वापर करतात. तपासात या प्रकारातील अंमली पदार्थ विक्री करणारी कोल्हापुरातील मोठी साखळी सापडण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, शाहू तळेकर, सुशांत तळप यांच्या पथकाने ही कारवाई केली.